हे दृश्य पहा। पण या हसत खेळत देवाचं दर्शन घेऊन घराच्या दिशेने प्रवास करणाऱ्या मुलांवर मात्र काळाचा डोंगर कोसळला। वैऱ्यासोबतही होऊ नये असा भीषण अपघात त्यांच्या सोबत घडला आणि पोरांनी जागेवरच आपले प्राण सोडले। नेमका अपघात कसा आणि का झाला जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। नमस्कार, मी शिवानी। तर सर्वजण निफाड तालुक्यातील धारणगाव येथे देवाचे कारण या कार्यक्रमासाठी गेले होते। हा कार्यक्रम आटोपून महिलांचा आणि पुरुषांचा टेम्पो पुन्हा नाशिकच्या दिशेने परतत होता। यातच काही किशोरवयीन मुलं देखील गाणी दंगा डान्स करत असताना आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं। दरम्यान दिवस मावळला आणि अंधार झाला आणि काही मिनिटातच होत्याचे नव्हते झाले असे की लोखंडी सळ्यांनी भरलेला आयशर ट्रक रात्रीच्या अंधारात द्वारका उड्डाणपुलावरून जात होता। या ट्रकच्या मागच्या बाजूला लाल दिवा किंवा कापड असे कुठलेही निशाण लावलेले नव्हते। त्यामुळे टेम्पो चालकाला ट्रक मधील लोखंडी सळ्या बाहेर आल्याचे दिसले नाही। अंधारात स्पष्ट न दिसल्याने टेम्पो वेगाने जाऊन ट्रकच्या मागच्या बाजूला आदळला आणि ही धडक जोरदार झाल्याने ट्रक मधील लोखंडी सळ्या टेम्पोच्या काचा फोडून आतमध्ये घुसल्या। या लोखंडी सळ्या मागच्या बाजूला असणाऱ्या मुलांच्या शरीरात शिरल्या आणि भरपूर रक्तस्राव झाल्याने 6 मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर तब्बल 13 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत। यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। हे सर्वजण अंबड भागातील कामगार असून एकमेकांचे नातेवाईक होते। या घटनेमुळे सिडको आणि अंबड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या अपघातानंतर त्या ट्रक चालकावर आणि ट्रक मालकावर कडक कारवाई व्हावी अशी जनसामान्यांची राज्य आणि पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे। तर डेली अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। धन्यवाद।